आम्ही खूप प्रयत्न केले की चांगल्या वातावरणामध्ये युतीमध्ये व्हावे, कुठल्याही कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये, त्याच्यावर कसले दडपण येऊ नये. कारण का मी 2 पराभव मी स्वतः बघितलेले. पराभवाचं दुःख काय असतं हे मी जवळून बघितलंय. म्हणून इच्छा होती की आपल्या कुठल्याही सहकार्यावर ती टांगती तलवार असू नये, म्हणून जीवापार प्रयत्न केले. म्हणजे जे माझ्या स्वभावात बसत नाही, मला जे काही पटत नव्हतं त्याच्या पलीकडे जाऊन मी आपल्या सहकाऱ्यांसाठी प्रयत्न केले. पण ते प्रयत्न काही यशस्वी झाले नाही. राजकारणामध्ये मी हल्लीच बघितलं की कार्यकर्त्यांपेक्षा, त्यांच्या भरोश्यापेक्षा, त्यांच्या भविष्यापेक्षा इगो मोठा असतो. हा इगो आम्ही कधीच केला नाही. ही आपली निवडणूक नाहीये, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ते जर जिंकले असते, ते तर जिंकणारच, पण ते जिंकले असते सहज, तर दुःख वाटायचं कारण काय? राणेसाहेब एका बाजूनी म्हणत होते की युती झाली पाहिजे, राणेसाहेबांचा मान शिवसेना ठेवणार. त्यांचा जीव आहे मालवण या शहरावर, या तालुक्यावर. ते नेहमी म्हणतात मला ओळख कोणी दिली असेल तर या मालवणनी दिली. आणि एवढे प्रयत्न करून सुद्धा जर युती कोण करत नसतील तर कशासाठी करायची नाही हे आता निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यांना कळेल. घमेंड, फुकटचा आत्मविश्वास, इगो कोणाबरोबर? कार्यकर्त्यांसमोर. हे आपले एकच परिवार आहे. तिकडे जे होते ते पण दत्ता सामंत साहेब आपल्या बरोबरच होते. मी कधी त्यांना परिवार सोडून वेगळ्या पद्धतीने बघितलं नाही. पण आज समोर उभे आहेत आणि आपले उमेदवार ह्या बाजूला उभे आहेत. जिंकले फक्त आपलेच उमेदवार पाहिजे. आपण वेळोवेळी वाकलो, वेळोवेळी मी गेलो त्यांच्याकडे, शरण गेलो. पण काही लोकांना कार्यकर्त्यांचं सुख आणि दुःख कळत नसेल तर आता जागा दाखवायची वेळ आली आहे. आता कोणी तडजोड करायची नाही. ही राणे साहेबांचीच निवडणूक आहे. राणे साहेब आपल्या मागे, लक्षात ठेवा. मी त्यांचा आशीर्वाद घेऊनच आज इकडे आलेलो आहे. वेला साहेब काही गोष्टी पटत नाही, पण तुमचा मान आम्ही इकडे ठेवणार. शिवसेनेमध्ये तुमचा शब्द पडू देणार नाही. मालवण नगरपालिका ही राणे साहेबांना भेट देणार. आणि कारभार कसा असतो, लोकांना कसा कारभार हवाय तोच कारभार आम्ही लोकांवर कारभार लादणार नाही, अजिबात लादणार नाही. लोकांना जे अभिप्रेत आहे, लोकांना जे हवंय, मालवण कसं असावं, मालवणची ठेवण काय, उद्या आपल्याला कुठे मालवणला न्यायचं आहे, हे सगळी ठरवणारी ही 5 वर्ष आहे. आपण जर आपल्या ह्या 5 वर्षामध्ये नको त्या लोकांना तिकडे बसवलं, तुम्ही नाही म्हणत आहे, शहराचं म्हणतो, तर काही लोकांचं जसं आता सामंत साहेब बोलले, उदरनिर्वाहाचं साधन म्हणूनच ती नगरपालिका आहे. आपला नाही, आपलं मंदिर आहे. ते आपलं मंदिर आहे, एक पवित्र स्थान आहे. त्या पवित्र ठिकाणी पवित्रच लोक गेली पाहिजे, अपवित्र नाही. म्हणून आमच्या उमेदवार वराडकर मॅडम असतील आणि आमचे सगळे उमेदवार अतिशय पारदर्शक, निष्कलंक, एकही भ्रष्टाचाराचा डाग नसलेले आपले सगळे उमेदवार आहेत. कारण का शहर जपायचंय. आपला हेतू काय? निलेश राणेला काय मिळवायचंय? तुम्ही सगळ्यांनी एकदा मला खासदार केलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी मला एकदा आमदार केलेला आहे, तुम्ही माझ्या वडिलांना राज्याचा मुख्यमंत्री केलेला आहे. त्याच्या पलीकडे निलेश राणे तुमच्याकडे काय मागणार? पण जी जबाबदारी मिळाली आहे ना, की आपलं हे मालवण शहर, आपला हा मतदारसंघ जसा राणे साहेबांनी जपला तसं तू जपला पाहिजे,
हाच हेतू घेऊन मी मैदानात उतरलो. फक्त जपण्यासाठी, मिळवायचं काहीच नाही, मिळवणार सुद्धा काही नाही. तुमचं फक्त प्रेम आणि विश्वास की ह्या शहराचं जर चांगलं काही करायचं असेल तर शिवसेनाच करू शकते. तो फक्त विश्वास संपादन करायचा. मी म्हणून कुठल्याही टीकेला उत्तर दिलं नाही. अहो नको नको ती लोक टीका करत नाही. ज्यांना मी शहर अध्यक्ष केलं तिकडे आज ती माझ्यावर टीका करतायत, माझ्या पक्षावर टीका करतायत. 4 देतो म्हणतायत, तुमचे 4 पण येणार नाही. सामंत साहेब त्यांच्या मनोगतात बोलले, त्यांचे 4 बघा कसे. नाही, 4 पण नाही एवढे यायचे, 4 पण नाही येणार. तर आपले 21 आपलेच येणार सगळे. काय बोलतो आपण, कोणासमोर बोलतो, काय बोलतोय? दुपारी माझ्यासोबत फोनवर बोलायचं, संध्याकाळी प्रेस घ्यायची. पण मला माहितीये हे बोलविता धनी कोणतरी वेगळा आहे. ह्यांचा जीव केवढा हो, काय बोलणार आहे ते बोलू शकत नाही. पण मला माहितीये, मला माहितीये हे काय चाललंय, मला माहिती. त्रास कुठे? निलेश राणेचा ना. निलेश राणेची कुठेतरी रेष वाढते. मी प्रामाणिक काम केलं, सभागृहात काम केलं, डीपीटीसी मध्ये काम केलं. माझ्या मतदारसंघामध्ये वेगळा न्याय नाही. तुमच्या मतदारसंघामध्ये जर अमुक अमुक पैसे मिळत असतील या हेडखाली, माझ्या मतदारसंघामध्ये कमी नाही तर तेवढेच मिळाले पाहिजे, हा सांगण्याचा माझा उद्देश. आणि बोलण्यामध्ये आपण आडनावात राणे असल्यामुळे आपण काय कुठे थांबत नाही. आणि का थांबावं? माझा मतदारसंघ आहे. 10 वर्ष या मतदारसंघाला काय मिळालं नाही तर आता मागायचं नाही. आणि राणे साहेबांनी कोणासमोर वाकायची आम्हाला सवयच लावली नाही. जे करायचे ते जिद्दीवर. ही निवडणूक पण लढणार आणि जिंकणार जिद्दीवर. काही लोकांना आम्हाला आमचं वाटोळच करायचं होतं की बघूया कुठपर्यंत जातात ते. मी जेव्हा कोणी नव्हतो ना, 10 वर्ष आमदार नव्हतो, खासदार नव्हतो, रत्नागिरीत काम करायचो, तेव्हा 3 आमदार, 1 खासदार, 1 पालकमंत्रीला अंगावर घेतलेलं आहे त्या रत्नागिरीमध्ये. आज ही सर्वात मोठी संघटना रत्नागिरीमध्ये कोणाची असेल? निलेश राणेची आहे. तुम्ही कोणाला थकवायचं बघताय? आम्हाला. प्यादाच वजीर होऊ शकतो, वजीर प्यादा नाही होऊ शकत. पण मी एकदा बुद्धिबळाचा खेळ मला चांगला माहिती. हे हत्ती घोडे हे सगळ्यांना बाजू करणार, हा प्यादा वजीरच होणार. मी नको त्या नादाला लागला. निलेश राणे शांतच होता आणि लोकांसाठी शांतच राहणार, या शहरासाठी शांत राहणार. पण अंगावर आलात तर नाही सोडणार, अंगावर आलात तर नाही सोडणार. मी एवढं मानतो राणे साहेबांना आणि आपल्याला या सगळ्या या शहराला की कधी त्रास होता कामा नये आपल्या लोकांना. वातावरण काही लोकांना बिघडवायचं, लक्षात ठेवा. तुम्ही बिघडू देऊ नका. 2 तारखेची जी काही वेळ आहे मतदानाची ती होऊन जाऊ द्या. या शहरामध्ये गुलाल आपलाच उडणार, फटाके पण आपले उडणार, लक्षात ठेवा. आणि मग मी तुम्हाला नाही थांबवणार. या शहराची सेवा करण्यासाठी आपल्याला लोक जर निवडून देतील, ती लोक देतीलच, मला माहिती आहे, मला विश्वास आहे. कारण का आपण कधी या शहराकडून काय मिळवायला हे सगळं केलेलं नाही. आज पण जेव्हा मी, सामंत साहेब, आम्ही सगळे, नेरुरकर साहेब, कांदळकर साहेब, आम्ही जेव्हा सगळे बसतो, शहराचं चांगलं कसं करावं, एक त्या लॅम्पपोस्टसाठी, गटारासाठी, रस्ते नवीन कसे काढायचे, ॲक्सेस नवीन रस्त्यासाठी आपल्या शहराचा कसा तयार करावा, ट्रॅफिकची व्यवस्था कशी चांगली करावी, हे आम्ही जे विचार करतोय ते इतर कुठल्या पक्षामध्ये तसे विचार चालू आहेत हे तुम्ही मला सांगायचं. नगरविकास खातं हे सन्मानित शिंदे साहेबांकडे आहे. कांदळकर साहेब आणि हे सगळे जुने जाणते लोक आहेत. मला साहेब सांगा, जर शहराचा विकास करायचा असेल तर नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे तेच जास्त विकास करू शकतात की अगर इतर कुठला विभाग विकास करू शकतो हे तुम्ही मला सांगावं. तुम्ही राहिलेला आहे त्या पदावर. आपला जोडणार, फटाके पण आपले जोडणार, आणि मग मी तुम्हाला नाही थांबवणार. या शहराची सेवा करण्यासाठी आपल्याला लोक जर निवडून देतील, ती लोक देतीलच, मला माहिती आहे, मला विश्वास आहे. कारण का आपण कधी या शहराकडून काय मिळवायला हे सगळं केलेलं नाही.
आज पण जेव्हा मी, सामंत साहेब, आम्ही सगळे, नेरुरकर साहेब, कांदळकर साहेब, आम्ही जेव्हा सगळे बसतो, शहराचं चांगलं कसं करावं, एक एक त्या लॅम्पपोस्टसाठी, गटारासाठी, रस्ते नवीन कसे काढायचे, ॲक्सेस नवीन रस्त्यासाठी आपल्या शहराचा कसा तयार करावा, ट्रॅफिकची व्यवस्था कशी चांगली करावी, हे आम्ही जे विचार करतोय ते इतर कुठल्या पक्षामध्ये तसे विचार चालू आहेत हे तुम्ही मला सांगायचं. नगरविकास खातं हे सन्मानित शिंदे साहेबांकडे आहे. कांदळकर साहेब आणि हे सगळे जुने जाणते लोक आहेत. मला साहेब सांगा, जर शहराचा विकास करायचा असेल तर नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे तेच जास्त विकास करू शकतात की अदर इतर कुठला विभाग विकास करू शकतो हे तुम्ही मला सांगावं. तुम्ही राहिलेलं आहे त्या पदावर. आणि साहेबांकडे माझं म्हणजे देवाची कृपा आहे माझ्यावर की मी शिंदे साहेबांकडे साहेब कुठलंही पत्र पाठवलं तर ते निलेशचं काम आहे ते झालंच पाहिजे हेच उत्तर परत होईल. ही देवाची कृपा आहे, आशीर्वाद आहे. कारण का आपली नियत चांगली आहे. आपण कधी नियत सोडून वागलो नाही. माझंही चांगलं व्हावं, दुसऱ्याचंही चांगलं व्हावं. मी कधी दुसऱ्याचं वाटोळं व्हावं असं कधी मी मनात विचार आणले नाही, आणणार देखील नाही. आमच्या साहेबांचे तसे संस्कार नाही. पण ही निवडणूक आपल्याला याच्यासाठी जिंकायची आहे की काय जी काय तोंड उघडतायत ना ती कायमची बंद व्हावी लागतील, बंद व्हावी लागतील. तुम्हाला रुबाबाने या शहरात जगायचं असेल तर ही नगरपालिका आपली शिवसेनेचीच आली पाहिजे. नाहीतर काय जे कोण आहेत त्यांना वाटेल एवढं करून सुद्धा आम्ही जिंकलो ना, मग कशाला किंमत द्यायची याला. किंमत ठेवणार नाही. रिस्पेक्ट, एकमेकांच्यावर प्रेम हे फक्त शिवसेनेमध्येच आहे, इतर कुठल्या पक्षामध्ये तुम्हाला दिसणार नाही. मी म्हणून तुम्हाला विनंती करतो, ही निवडणूक माझ्यासाठी महत्वाची जशी आहे तशी तुमच्या प्रत्येकासाठी महत्वाची असली पाहिजे. आपण जिंकलो तर शहर तर आपण जपणार, आपण शहराला मोठं करणार, नावलौकिक मिळवून देणार. मालवणला पर्यटकांनी मोठं केलं, राजकारण्यांनी कधी केलं तर आता राजकारणी म्हणून आम्ही ह्या शहराला मोठं करायचा प्रयत्न करणार. की आजपर्यंत ह्या नगरपालिकेकडे बघायचा दृष्टिकोन एकच की माझं कसं चांगलं होणार. ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन नाही, जे संध्याकाळी कुठल्या तरी मेडिकलवर बसणार ते ठरवणार कॉन्ट्रॅक्टर कोण असणार. खिडकी बघितली तर कसा पैसा येईल त्या खिडकीतून, फट बघितली तर फटीतून कसा पैसा येईल. आता मला सांगा कसा शहराचा विकास होईल, कसा शहराचा विकास होईल. मला कधी कधी लाज वाटायची रात्रीचे व्हिजिटिंग कार्ड द्यायला एक माजी नगराध्यक्ष की रूमवर डिस्काउंट मिळेल द्यायला. मला वाईट वाटलं, खरं वाईट वाटलं की अशी अवस्था येता कामा नाही, थोडावरच येता कामा नाही. मला सांगितलं असतं आम्ही काहीतरी डिस्काउंटचे पैसे भरले असते. पण आपण काय इमेज तयार करतो शहरामध्ये. राणे साहेबांनी नेहमी सांगितलं, निलेश पैसा येऊन जाऊन असेल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पण म्हणायचे पैसा येऊन जाऊन असतो पण एकदा मान इज्जत गेली ना ती परत कधीच येत, परत कधीच येत. ती मिळवावी लागते, ती टिकवावी लागते. आणि म्हणून दर्जेदार जीवनमान या शहराला देण्यासाठी प्रत्येक हेडमध्ये पैसा हा धबधब्यासारखा पडला पाहिजे. नुसतं किरकोळ कोणतरी देतोय मालवणसाठी नाही. इथे निलेश राणे आहे, इथे शिवसेना आहे. इथे किरकोळ पैसा कुठल्याही हेड खाली आम्ही घेणार नाही. घेणार तर जसं तुम्ही महाराष्ट्राला नियम लावता तसाच नियम कुठा मालवणला लावला तर आम्ही गप्प बसणार. असा कारभार या मालवणमध्ये करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. उद्यापासून प्रत्येक जण आपणच उमेदवार आहे असं आपण मैदानात उतरूया. तुम्हाला जे लागेल सगळं काय पक्ष म्हणून आम्ही तुमच्यासाठी इकडे तयार करून देणार आहोत. म्हणून काळजी करू नका. कुठे काय रेट चालला मला माहित नाही, त्याच्यापेक्षा रेट आपला आहे हे बरोबर सगळ्यांना कळेल. अजिबात काळजी करू नका, अजिबात नाही. सगळ्या बाजूनी आम्ही किल्ला घेरलेला आहे, कुठेही कमी पडणार नाही, कुठेही नाही, अजिबात नाही. तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा, कामाला लागा. आपला जो जो काय उमेदवार आहे मीच उमेदवार असं समजून तुम्ही प्रत्येक जण शिवसेनेसाठी आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांसाठी, आमच्या राणे साहेबांसाठी ही निवडणूक आपण जिंकली पाहिजे. कारण का खरे जे कोण ज्यांनी परिश्रम घेतले ती लोक आहेत.
ती लोक आहेत. आपण त्यांना काय मिळून देतो हे आता आपल्यावर आहे. शिंदे साहेबांकडे महाराष्ट्राचं सगळं कारभार आहे. आपण शिंदे साहेबांना काय देऊ शकतो? आपल्याला शिवसेना दिली. शिवसेना पक्ष कोणाला मिळतो? फक्त नशीबवाल्यांना मिळतो. फक्त नशीबवाल्यांना मिळतो. शिवसैनिक म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे, कुठल्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद मोठं. आणि म्हणून त्यांनी आपल्याला शिवसेना दिली. त्या साहेबांसाठी आपल्याला दिवस रात्र जेवढं करावं लागेल, जे जे करावं लागेल ते सगळं आपण करायचं. आणि या 3 तारखेला गुलाल आणि फटाके आपणच उडवायचे. एवढं मी तुम्हाला सांगतो. एकही सीट कुठे जाता कामा नाही. एकही सीट कुठे जाता कामा नाही. अटीतटीची नाही. अरे ह्या एवढ्या मताने नाही, भरघोस मताने आपले सगळे सगळे उमेदवार निवडून आले पाहिजे. एवढीच आपल्या समोर सगळ्यांसमोर विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.